नमस्कार, स्तोत्रयन मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आम्ही घेऊन आलो आहोत एक माहितीपर व्हिडिओ. आपल्याच चॅनलच्या एका सबस्क्रायबरने विनंती केली होती की जोडाक्षरे वाचता येत नाहीत, त्यामुळे हा व्हिडिओ जोडाक्षरांवर. सर्वात प्रथम आपण बघू जोडाक्षर म्हणजे काय. दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजन एकत्र येऊन बनते ते जोडाक्षर. उदाहरणावरून समजावून घेऊया. पहिले उदाहरण आहे शब्द. ह्या शब्दामध्ये दुसरे अक्षर द हे अक्षर जोडाक्षर आहे, कारण ह्यात ब आणि द हे व्यंजन जोडून आले आहेत. दुसरे उदाहरण कृष्ण. हा शब्द जोडाक्षर आहे, कारण यात दुसरे अक्षर श आणि ण या दोन व्यंजनांना जोडून बनले आहे. एक लक्षात घ्या की कृष्ण ह्या शब्दात कृ हे जोडाक्षर नाही, कारण कृ हे क अधिक रू पासून बनले आहे आणि रू स्वर आहे, व्यंजन नाही. जोडाक्षरालाच संयुक्त वर्ण असेही म्हणतात. जोडाक्षर म्हणजेच संयुक्त वर्ण लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये जोडाक्षरातील अक्षरे वरून खाली किंवा एकाखाली दुसरा किंवा उभी अशा प्रकारे लिहिलेली असतात. म्हणजे पहिले व्यंजन वर व नंतर क्रमानुसार खाली बाकी व्यंजन लिहिलेले असतात. उदाहरणार्थ उद्धार हा शब्द. दुसऱ्या पद्धतीत अक्षरे क्रमानुसार आहेत तशीच आडवी लिहितात. उदाहरणार्थ उद्धार. या दोन्ही पद्धतींमध्ये जे अक्षर आपण पहिले लिहितो त्याचा उच्चार पहिले आणि अर्धा म्हणजेच हलंत उच्चार करायचा. नंतर लिहिणाऱ्या अक्षरांचा उच्चार नंतर आणि पूर्ण करायचा. इथे एक लक्षात ठेवायचे की उभ्या पद्धतीत म्हणजेच एकाखाली दुसरा लिहिण्याच्या पद्धतीत जे अक्षर पूर्ण दिसते त्याचा उच्चार अर्धा आणि जे अक्षर अर्धे दिसते त्याचा उच्चार पूर्ण करायचा असतो. हे लक्षात ठेवायसाठी गीता परिवारातील एका ताईंनी आईच्या मांडीवर झोपलेल्या बाळाचे उदाहरण दिले होते. बाळ लहान असूनही पूर्ण दिसते आणि बाळ मांडीवर झोपलेले असल्यामुळे आई मोठी असूनही अर्धी दिसते. तसेच या उभ्या जोडाक्षरांचे असते. अर्ध्या दिसणाऱ्या अक्षराचा उच्चार पूर्ण आणि पूर्ण दिसणाऱ्या अक्षराचा उच्चार अर्धा म्हणजेच हलंत करायचा असतो. कळाल्या ना मग जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पद्धती. आता आपण यांचे उच्चार कसे करायचे ते समजावून घेऊ. सर्वप्रथम आपण आडव्या म्हणजेच एका पुढे दुसरा जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धतीचा उच्चार कसा करायचा ते बघू. पहिले उदाहरण आहे शब्द. यात ब चा उच्चार हलंत किंवा अर्धा म्हणजेच पटकन करायचा आणि द चा उच्चार पूर्ण करायचा. ब चा उच्चार श सोबत पटकन करायचा. शब्द शब्द. दुसरे उदाहरण क्लेश. यामध्ये क चा उच्चार हलंत म्हणजेच अर्धा आणि पटकन करायचा आणि ले चा उच्चार पूर्ण करायचा. क्लेश. तिसरे उदाहरण अस्पष्ट. यामध्ये दोन जोडाक्षरे आहेत, स्प आणि ष्ट. पहिले स्प बघू. यात स चा उच्चार हलंत म्हणजेच अर्धा करायचा आणि प चा उच्चार पूर्ण करायचा. तसेच ष्ट मध्ये श चा उच्चार पटकन अर्धा हलंत करायचा आणि ट चा उच्चार पूर्ण करायचा. अस्पष्ट. आता उद्धार हा शब्द आडवा लिहिल्यावर द चा उच्चार अर्धा किंवा हलंत करायचा आणि ध चा उच्चार पूर्ण करायचा. हाच शब्द उभा लिहिला म्हणजे इथे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लिहिला तरी पण आपल्याला लिहिताना दच पहिले लिहावा लागतो आणि मग आपण नंतर ध लिहितो. म्हणून द चा उच्चार पहिले पटकन
आणि अर्धा किंवा हलंत करायचा आणि नंतर धचा उच्चार पूर्ण करायचा. उभ्या पद्धतीमध्ये द्वंद्व हा शब्द आपण आता बघूया. ह्यामध्ये द आणि व चे जोडाक्षर आहे. द पूर्ण दिसत आहे आणि पहिले लिहिले आहे. त्याचा उच्चार पहिले पण पटकन आणि हलंत करायचा आणि व चा उच्चार नंतर पण पूर्ण करायचा, जसे की द्वंद्व. कळालं ना मग तुम्हाला जोडाक्षर लिहायचे कसे आणि त्यांचे उच्चार कसे करायचे? लवकरच येऊ आम्ही एखादा स्तोत्र, मंत्र किंवा एखादी उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही तुम्हाला जोडाक्षरं कशी उच्चारायची अशी शंका येत असेल तर आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये अजून काही उदाहरणांसोबत जोडाक्षर कसे उच्चारायचे हे सांगितले आहे. नक्की बघत रहा. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.